नमस्कार शेतकरी मंडळी, मी शुभम आणि स्वागत आहे तुमचं शुभम ॲग्रोमध्ये. तर आपल्या या चॅनलमध्ये पूर्णपणे शिमला मिरची तसेच तरकारी पिकांविषयी संपूर्ण माहिती दिली जाते आणि आपली कन्सल्टिंगही दिली जाते. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत आपल्या एका शिमला मिरचीच्या प्लॉटमध्ये. जो प्लॉट कशा पद्धतीनं सक्सेस आहे हे आपण माहिती आपण शेतकऱ्यांकडूनही घेणार आहोत. तसंच हा प्लॉट मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे सांगणार आहे, दाखवणार आहे आणि कसं आजपर्यंतचं नियोजन कसं झालं, प्लॉटमध्ये सेटिंग कशी झाली, कशा पद्धतीनं सेटिंगसाठी काय त्रास आला, याच्यामध्ये काय प्रॉब्लेम झाले, हे मी तुम्हाला पूर्णपणे आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, शेवटपर्यंत टिकून राहा आणि तुम्ही नवीन असाल आणि तर शेतीविषयक तुम्हाला आवड असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तसेच व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांना या व्हिडिओची गरज आहे असं तुम्हाला वाटतंय त्यांना हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच शेअर करा. तर चला शेतकरी मित्रांनो, आजचा हा प्लॉट इंदापूर तालुक्यातील कडबनवाडी या गावामधला एक छोटासा प्लॉट आहे. एक 15 ते 17 गुंठ्यांचा, जास्त नाही, नेट हाऊसमध्ये हा प्लॉट आहे. तर याचं मी पूर्ण नियोजन तुम्हाला दाखवतो. याच्यामध्ये पहिले मी तुम्हाला सेटिंग दाखवतो. तर चला बघून घेऊया आजचा हा असा प्लॉट. तर शेतकरी मित्रांनो, हा एक 17 ते 18 गुंठ्याचा प्लॉट आहे आणि इथे नेट वापरलेलं आहे. 70% मधलं स्टेप नेट वापरलेलं आहे आणि ही व्हरायटी आहे इंडस 11 आणि याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीची सेटिंग झालेली आहे. जर बघायचं झालं तर सुरुवातीच्या झाडापासून तुम्हाला मी सेटिंग दाखवतो. तर हे बघू शकता तुम्ही पूर्णपणे याच्यामध्ये सेटिंग कशा पद्धतीनं आहे. इथे बघू शकताय पूर्ण आतमध्ये मालच लागलेला आहे आणि इथे पण बघू शकताय पूर्णपणे याच्यामध्ये माल लागलेला आहे. पूर्ण झाडामध्ये खूप चांगल्या पद्धतीची सेटिंग राहिलेली आहे इथे. आणि हे बघू शकताय या प्लॉटमधलं सगळ्यात हायटेड झाड आहे, म्हणजे सगळ्यात उंच झाड हे आहे आणि याला सुद्धा तुम्ही सेटिंग कशा पद्धतीची आहे हे बघू शकताय. तर आता आपण शेतकऱ्यांना विचारणार आहे की कशा पद्धतीनं या प्लॉटमध्ये त्यांनी कसं कार्य केलं आणि कशा पद्धतीने त्यांना प्लॉटचं सक्सेस भेटलं तर ते आपण विचारूया. तर चला बाकी बघूया पुढे. तर मित्रांनो, हे आहेत या प्लॉटचे मालक. तर यांच्याशी आपण बोलून घेऊया थोडंसं की कशा पद्धतीनं प्लॉट यांनी सक्सेस केला आहे, कशा पद्धतीनं माल सेटिंग वगैरे तुम्ही आत्ताच्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघितले. तर विचारूया आपण. तर नमस्कार. नमस्कार. नाव सांगा तुमचं. मनोहर गावडे. गाव वगैरे कोणतं येतं? कडबनवाडी. कडबनवाडी, इंदापूर तालुका. तर तुम्ही कधीपासून मिरची करताय? 2 वर्ष झाले मिरची करतो. हा, मला कधीपासून ओळखताय? 2 वर्ष झाले. 2 वर्ष झाली. तर हे प्लॉट सक्सेस झाला. याच्यामध्ये आतापर्यंत किती माल निघाला टोटल? 10 टन माल निघाले. 10 टन. तर प्लॉट किती महिन्याचा आहे सध्या? ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, डिसेंबर, 5 महिन्याचा. 5 महिन्याचा. आणि किती टोटल रान किती आहे याच्यामध्ये? 15 गुंठे. 15 गुंठे. खर्च किती झालाय साधारण याला? खर्च 60,000 रुपये झाला. 60,000 रुपये 15 गुंठ्याला आतापर्यंत. ते तुम्ही जे औषधं वापरली ते तुम्ही लय हाय क्वालिटीची वापरली का कशी साधारण वापरली? साधारण औषध वापरले. साधारण. आपल्या शेड्यूलमधली औषधं काय काय तुम्ही वापरली बऱ्यापैकी? मग त्याच्यामध्ये तुम्हाला अशी काही कुठली स्टँडर्ड लय महाग औषध अशी काय होती का? नाही. तर आपलं मार्गदर्शन कसं होतं, तुम्हाला कसं वाटतंय? हे चांगलं मार्गदर्शन. चांगलं होतं ना. मिरची चांगली सक्सेस झाली. गेल्या वर्षीचा प्लॉट पण चांगला सक्सेस होता, या वर्षी पण सक्सेस आहे. तरी साधारण या प्लॉटमध्ये किती पैसे होतील काय वाटतं अंदाज तुमचा? 7 ते 8 लाख रुपये होते. 7 ते 8 लाख रुपये या 15 गुंठ्यामध्ये होऊन जातील. आतापर्यंत किती आहे खर्च निघून, किती एक साधारण बजेट किती राहिले काय वाटतंय? 3 लाख रुपये शिल्लक राहील. 3 लाख रुपये शिल्लक राहिलेत आणि अजून मिरची इथून एक 4 महिने चालेल आरामात. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही हा प्लॉट बघितला आणि प्लॉटमधली पूर्ण माहिती आणि शेतकऱ्यांशी आता आपण बोललो. सध्या सुद्धा शेतकरी इतर रानामध्ये काम करत आहेत, फवारणी वगैरे चालूच आहेत. तर कशा पद्धतीचा प्लॉट तुम्हाला आज हा कसा वाटला? या प्लॉटमध्ये पूर्ण माहिती तुम्ही बघितली. हा प्लॉटविषयी किंवा शिमला मिरचीविषयी तुम्हाला इतर माहिती मी अजून पुढे सांगणार आहे. तर चला भेटूया पुन्हा एकदा अशाच माहितीशीर व्हिडिओसोबत. धन्यवाद.